महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय जवळपास निश्चित, आम्ही सन्मानजनक जागा लढणार, अजित पवारांची माहिती। मास्क आणि टोपी घालून अजित पवार दिल्लीमध्ये जायचे, सत्तेत सहभागी होताना दादांच्या शहांसोबत 10 बैठका, पत्रकारांसोबत गप्पा मारताना अजित दादांची माहिती। महाराष्ट्राबाबतचं कपट कधीपासून सुरू होतं हे आता कळू लागलंय, अजित दादा आणि शहांसोबतच्या छुप्या बैठकीवरून राऊतांचा टोला। पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना शिंदे वेश बदलून अहमद पटेलांची भेट घ्यायचे, संजय राऊतांचा गंभीर आरोप। राष्ट्रपती भवनात शिंदे, मोदी आणि शहांमध्ये राज्यातील प्रश्न आणि विधानसभेबाबत स्वतंत्र चर्चा, महाराष्ट्रात नदी जोड प्रकल्प राबवायचे, बैठकीत मोदींचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे, फडणवीस, अजित पवार यापैकी कुणीही मुख्यमंत्री नसणार, वेगळंच नाव समोर येईल, संजय राऊतांचा रोख नेमका कुणाकडे? दिल्लीत मोदी शहांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक, मुख्यमंत्र्यांकडून राज्यात राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती सादर करण्याच्या सूचना, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री शिंदे विधानसभा निवडणुकीच्या तयारीलाही लागले, शिंदेंकडून 113 विधानसभा मतदारसंघांसाठी 46 निवडणूक प्रभारी आणि 93 विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती। सी.व्ही. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, तर हरिभाऊ बागडे राजस्थानच्या राज्यपालपदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून राज्यपालांच्या नियुक्त्या। विधान परिषदेच्या 11 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी, उपसभापती नीलम गोरे या शपथ देणार, विधान भवनात शपथविधी ग्रहण कार्यक्रम संपन्न होणार। विधानसभा निवडणुकीपूर्वीच आमदार हिरामण खोसकरांची डोकेदुखी वाढली, इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाबाहेरील उमेदवार नको, काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी। मनसेच्या साईनाथ बाबर यांचा हडपसर विधानसभा मतदारसंघावर दावा, व्हॉट्सअप स्टेटस ठेवत साईनाथ बाबर यांच्याकडून विधानसभेची तयारी सुरू। राज ठाकरे पुण्यातील पूरग्रस्त भागाची आज पाहणी करणार, सिंहगड रोड परिसरात नुकसान झालेल्या नागरिकांची भेट घेणार। कोल्हापुरात पहाटेपासून पंचगंगा नदीची पाणी पातळी 1 इंचानं घटली, परिसरातील पाणी ओसरण्यास सुरुवात, पालिकेकडून साफसफाईलाही सुरुवात। इचलकरंजीमध्ये पाणी शिरल्यानं हजारो नागरिकांचं स्थलांतरण, नृसिंहवाडीला पाण्याचा वेढा, कुरुंदवाडला बेटाचं स्वरूप, रस्त्यांवर पाणी आल्यानं दोन्ही गावांचा संपर्क सुटला। सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फुटांवर, नदीच्या किनारी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। यशस्वी शिंदे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज उरण शहर बंद, फुलमार्केट परिसरातून नागरिकांचा लॉंग मार्च निघणार, आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचं पथक कर्नाटकला रवाना। दिल्लीत मुसळधार पाऊस, कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी साचलं, यूपीएससीची तयारी करणाऱ्या 3 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू, विद्यार्थ्यांची दिल्ली सरकार विरोधात निदर्शनं। सुधा मूर्ती यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर, दिल्लीतील महाराष्ट्र सदनात 1 ऑगस्टला सोहळा, रोहित टिळक यांची माहिती। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, माटुंगा ते मुलुंड आणि पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असणार। रायगड आणि साताऱ्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरला येलो अलर्ट, तर बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळमध्येही पावसाचा इशारा। महिला आशिया चषकाचा आज अंतिम सामना, गतविजेत्या भारताचं श्रीलंकेसमोर आव्हान, श्रीलंकेतील डंबुला स्टेडियमवर दुपारी 3 वाजता सामना रंगणार। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचा न्यूझीलंडवर 3-2 अशा फरकानं विजय, तर दुसरीकडे आज महिलांच्या 10 मीटर्स एअर पिस्तूल शूटिंगचं फायनल, मनू भाकरकडून भारताला सुवर्ण कामगिरीची अपेक्षा।